नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ही आणि शीची वाक्य बघितलीत. आज आपण पाहणार आहोत इट. इटचे अनेक वचन होते दे. इट म्हणजे तो, ती, ते. हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी, लक्षात असू द्या, निर्जीव वस्तूसाठी, सजीव वस्तूसाठी नाही. निर्जीव वस्तूसाठी, प्राण्यासाठी किंवा लहान मुलासाठी वापरतात. इट हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ही, शी, इट हे तिन्ही तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण बघितलं आय, उई हे प्रथम पुरुषवाचक, यू हे द्वितीय पुरुषवाचक आणि ही, शी, इट हे तिन्ही देखील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. ही, शी, इट या तिन्ही शब्दानंतर बी या क्रियापदाचे इज हे रूप वर्तमान काळात, बघा वर्तमान काळात आहे, हे लक्षात असू द्या, वर्तमान काळात वापरले जाते. ही, शी आणि इट या तिन्ही सर्वनामाचे अनेक वचन दे आहे. THEY दे म्हणजे ते, त्या, ती. बघा एक वचन ही इज तो आहे, शी इज ती आहे, ही इज अ बॉय तो मुलगा आहे, शी इज अ गर्ल ती मुलगी आहे, इट इज ते आहे. आता या ही, शी, इटचे अनेक वचन होते दे आर. ही, शी, इट यानंतर इज लागते आणि THEY दे नंतर आर लागते. दे म्हणजे ते, त्या, ती, अनेक वचन. बघा आता काल आपण ही आणि शीचे वाक्य बघितले. आज आपण इटचे वाक्य बघणार आहोत आणि देचे वाक्य बघणार आहोत. आपण वरती लिहिलेलेच आहे. आज आपण काय पाहणार आहोत? इट आणि THEY दे. इटचे वाक्य बघा. इट इज अ फ्लॉवर ते फूल आहे. इट इज अ काऊ ती गाय आहे. बघा आपण मराठीमध्ये गायीला स्त्रीलिंगी वापरतो, ती गाय आहे, पण इंग्लिशमध्ये त्याला शी म्हणत नाही. नाहीतर मराठीनुसार काय होते, ती गाय आहे, शी इज अ काऊ, पण हे रॉंग आहे. तो प्राणी आहे, प्राण्याला इट हा शब्द वापरतात. इट इज अ काऊ, शी इज अ काऊ होणार नाही, म्हणून इट इज अ काऊ ती गाय आहे. इट इज एन आऊल ती घुबड आहे. ते घुबड आहे, ती सुद्धा म्हणतो आपण मराठीमध्ये म्हणताना, ते घुबड आहे किंवा ती घुबड आहे, पण त्याला शी लागत नाही, इटच लागते. इट इज अ बेबी लहान मूल आहे, तान्हे बाळ आहे. ते लहान मूल आहे, ते तान्हे बाळ आहे. इट इज अ बुश, BUSH बुश म्हणजे झुडूप, ते झुडूप आहे. इट इज अ बुश. बघा इथे एन लावला आपण, कारण ओनी शब्द सुरू होणार आहे. आपण बघितलं AEIOU या स्वरांनी जर सुरू होणारा शब्द असेल तर त्या अगोदर कोणता आर्टिकल वापरतात? AN. ह्या बाकी ठिकाणी हे सगळे व्यंजन आहेत, म्हणून यांच्या अगोदर काय आलेलं आहे? ए आलेला आहे. आता याच वाक्याचे आपण अनेक वचन करणार आहे. अनेक वचन करताना हीच देखील दे होते, शीच देखील दे होते आणि इटचं देखील दे होते. आता या दोन याचं ही आणि शीचे अनेक वचनी वाक्य आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार. आज आपण फक्त इटचे अनेक वचनचे वाक्य बघणार. बघा इटचे हे 5 वाक्य मी दिलेले आहे. इट इज अ फ्लॉवर, इट इज अ काऊ, इट इज एन आऊल, इट इज अ बेबी, इट इज अ बुश. आता याचीच अनेक वचने बघा. दे आर फ्लॉवर्स, निघून गेलेला आहे आणि फ्लॉवरचं फ्लॉवर्स झालेलं आहे. इट इज अ फ्लॉवर याचं अनेक वचन दे आर फ्लॉवर्स ती फुले आहेत. आता इट इज अ काऊ, निघून जाईल आणि काऊज होईल, अनेक वचन दे आर काऊज त्या गायी आहेत. दे आर आउल्स, इथे बघा इट इज एन आउल,
एन निघून गेलं. आपण बघितलं एक वचनीलाच आर्टिकल वापरतात ए आणि एन, अनेक वचनमध्ये वापरत नाही. आता आऊलचं अनेक वचन आऊल्स. दे आर आऊल्स. त्या घुबड आहेत. दे आर बेबीज. इट इज अ बेबी. दे आर बेबीज. आता अनेक वचन करताना कोणते बदल होत असतात या शब्दांमध्ये ते मी तुम्हाला नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. ती तान्ही मुले आहेत. बेबी म्हणजे तान्ह बाळ. दे आर बेबीज. ती तान्ही मुले आहेत. BABYचं अनेक वचन होते. BABIES. तान्ही मुले. आता इट इज अ बुश. ते झुडूप आहे. याचं अनेक वचन. दे आर बुशेस. ती झुडुपे आहेत. बघा, या आजच्या व्हिडिओमध्ये एवढा अभ्यास आपला झालेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही आणि शीची अनेक वचनी वाक्य सांगणार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक वचनी वाक्य बघितले. ही इज अ बॉय. शी इज अ गर्ल. आता त्याचीच अनेक वचने दे करून आपण बघणार आहोत. आज आपण इट इजची वाक्य बघितलेत. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये ही आणि शीची वाक्य आपण बघणार आहोत. धन्यवाद.